नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल ओवळेमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये झालेल्या तथाकथित दगडफेक आणि गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत आहेत। या प्रकरणी राहुल पाटील यांना बुधवार दिनांक 20 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने राहुल पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कल्याण येथील आधारवाडी कारागृहात राहुल पाटील यांची रवानगी करण्यात आली। यामुळे पुन्हा एकदा राहुल पाटील समर्थकांची निराशा झाल्याचं चित्र आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राहुल पाटलांच्या 4 सहकाऱ्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। राहुल पाटील यांचे वकील ॲडव्होकेट वसीम शेख यांनी लागलीच बेल ॲप्लिकेशन दाखल केलं। या घटनेत गोळीबार झाल्याचं समजताच पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यास सुरुवात केली होती। आता या प्रकरणातील धक्कादायक धागेदोरे समोर आले असल्याचं सूत्रांमार्फत समजत आहे। या घटनेत वापरले गेलेले पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राहुल पाटील यांचा साथीदार मुकेश चित्ते याच्याकडून पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील पिस्तूल जप्त केलंय। त्यामुळे राहुल पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पनवेल सिटी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये गुन्हा क्रमांक 126/24 या गुन्ह्यामध्ये राहुल पाटील व इतर आरोपींना आज मेहरबान न्यायालयात आज रोजी हजर केला होता। मेहरबान न्यायालयाने सर्व गोष्टीचं दोन्ही बाजूचा ऐकून आरोपींना मजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे व आम्ही आरोपीच्या वतीने राहुल पाटील यांचा बेल अर्ज दाखल केलेला आहे। उद्या रोजी बेल अर्जाची सुनावणी आहे। आम्हाला मेहरबान न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे का राहुल पाटील यांचा जामीन अर्ज मंजूर करून त्याला जामीनवर मुक्त करण्यात येईल असं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। तो निर्दोष आहे, त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलेलं आहे, म्हणून आम्हाला मेहरबान कोर्टावर पूर्ण विश्वास आहे त्याला बेल भेटेल। वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।